म्हैशीला एखादं रेडको जरी झालं तरी खासदार तेथे तात्काळ हजर असतो, त्यामुळे कृपा करून आमच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. खासदार धैर्यशील माने. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कामेरी येथील झालेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने यांनी विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. म्हैशीला एखादं रेडको जरी झालं तरी खासदार तेथे तात्काळ हजर असतो, त्यामुळे कृपा करून आमच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करू नये असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. जिल्हा भाजपाचे युवा नेते आणि जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार माने हजर होते. या अभिष्टचिंतन सोहळ्यात आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते, शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते यांच्यासह स्थानिक नेते आणि भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. तुमचा वाढदिवस आहे, त्या ठिकाणी येणार हे मी तुम्हाला दिल्लीत असतानाच त्या ठिकाणी सांगितलं. परत खासदार दिसत नाहीत बाबून तेवढं म्हणू नका. रेडकाचा जरी पिल्लू एखाद्या म्हशीला जरी रेडकू झालं तर खासदारांना बोलवायचं तिथे येईल, पण दिसत नाही तेवढं म्हणू नका. जिथं जिथं पोचता येईल. आज 7 कार्यक्रम दिवसभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी तुमचं चालू आहे काम मोठं, त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही, आम्ही रेडकावर बोलतो. पण निश्चितच या ठिकाणी सांगतो, समाजाच्या प्रत्येक कुणीवेळा कुठंतरी आवाज बनावं लागतं आणि काही वेळा कटू सत्य सुद्धा सांगावं लागतं. निश्चितपणे नेतृत्व फक्त गोड बोलणारा असू शकत नाही, प्रसंगी वाईटपणा घेणारा सुद्धा नेता लागतो. आणि वाईटपणा घेऊन ज्यावेळी समाजाचं कल्याण होतं त्यावेळी खऱ्या अर्थानं ते नेतृत्व आणखी उजळून त्या ठिकाणी निघतं. मी निश्चितपणे या ठिकाणी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.